नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे. तर महिला डिसेंबर महिना अर्धा संपला तरी अद्याप खात्यात पैसे जमा झालेले नाही आहे. महिलांसाठी संभ्रमाचे वातावरण आता आहे. मात्र आता या विलंबनाचे कारण आणि संभाव्य तारीख समोर आलेली आहे. तर मित्रांनो, कधी मिळणार आहे आपल्या महिला भगिनींना ₹15,000 म्हणजे 15 आणि 15 ₹3,000 कधी मिळणार आहे? त्याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत पहा, लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत किंवा बहिणीपर्यंत तुमच्या जवळच्या महिलापर्यंत शेअर करा. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा मित्रांनो, हप्ता लांबविलेला आहे. तर अनेक महिलांच्या मनात प्रश्न असा पडलेला आहे की नियमित मिळणारा हप्ता वेळेवर का उशीर होत आहे. तर याचं मुख्य कारण जे आहे ते तुम्ही आता स्थानिक स्वराज्याच्या संस्थेच्या निवडणुका, राज्यातली नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका सुरू आहेत. निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सरकारी योजनेचे थेट लाभ वितरण करण्यावर काही तांत्रिक मर्यादा येतात. तर म्हणून निकाल प्रतीक्षा या निवडणुकीच्या 21 डिसेंबर रोजी आता हे संपलेले आहेत. निवडणुकीची प्रतीक्षा ही पूर्णपणे झाल्याशिवाय वितरित करण्याचं प्रशासनाने कठीण केलं होतं. तर मित्रांनो, आता निवडणुका संपलेल्या आहेत. तर आता ही हप्ता जे आहे ₹3,000 हप्ता कधी मिळणार आहे? तर व्हिडिओला तुम्ही पहा. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर आणि डिसेंबर असे दोन्ही महिन्यात मिळून एकत्र येणारे ₹3,000 महिलांच्या खात्यात जमा केले जाणार आहे. सूत्राची माहिती आहे. संभाव्य ही तारीख कधी आहे? तर पर्यायी तारीख जर काही तांत्रिक अडचण आल्यास जानेवारी 2026च्या पहिल्या आठवड्यात या निधीचे वितरित केले जाते, अशी ही सूत्राची माहिती आहे. 23 किंवा 24 डिसेंबर अशी ही तारीख अशी या सरकारचे म्हणणे आहे, सूत्राचे म्हणणे आहे. तर जर नाही आली, तांत्रिक अडचण जर आली तर ही जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जाण्याची शक्यता आहे. जर तुम्ही ई-केवायसी नसेल केलं तर याबाबत ज्या महिलांनी ई-केवायसी अद्याप अपूर्ण आहेत त्यांच्यासाठी प्रशासनाने विशेष म्हणजे पाऊल उचललेले आहे. आता महिलांना ई-केवायसी साठी केंद्रावर हेलपाटे घेण्याची गरज नाही आहे. तर अंगणवाडी सेविका आणि ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अंगणवाडी सेविका आता घरपोच जाऊन महिलांच्या कागदपत्र आणि बायोमेट्रिक पडताळणी करणार आहे. उद्दिष्ट म्हणजे जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळवून देणे आणि तांत्रिक त्रुटी दूर करणे या मोहिमेचा मुख्य उद्दिष्ट आहे. तर हप्ता जमा होण्यापूर्वी महिलांनी दिलेली खालील गोष्ट जी आहे, हे पुढील गोष्टी ज्या आहे तर तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे तुमचे बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे. बँक खाते हे आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. तुमची ई-केवायसी पूर्ण झालेली असावी हे लक्षात घ्या. बँक खाते सक्रिय म्हणजे ऍक्टिव्ह असणे आवश्यक आहे. हे डीबीटीद्वारे पैसे जमा होण्याची अडचण येणार नाही. थोडक्यात माहिती जी आहे तर प्रलंबित जी माहिती आहे, नोव्हेंबर आणि डिसेंबर 2025 एकूण रक्कम ही ₹3,000 मिळणार आहे. 1,500 मागच्या नोव्हेंबर महिन्यातली आणि डिसेंबर महिन्यातले ₹1,500 असे ₹3,000 आता मिळणार आहे. तर अडथळा जे आहे ते नगर परिषदचा आलेला आहे. नगरपंचायतच्या निवडणुका चालू होत्या, त्या कारणाने हे ₹3,000 रोखलेले आहेत. तर आता 2 दिवसांनी पैसे जमा होण्याची शक्यता आहे. जर नाही झाले 2 दिवसांनी तर हे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मिळेल, अशी ही सूत्राची माहिती आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती कशी वाटली त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपल्या चॅनलला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. तर मित्रांनो, भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.